नमस्कार मित्रांनो. प्रेम खरं असेल तर भरोसा आणि सिद्ध करण्याची गरज नसते. तो आपोआप सहजपणे असतो. या नात्यात तिचा कंटाळा किंवा उदासीनता स्पष्ट जाणवते. तुमचा सहवास, तुमच्या जीवनातील कथा आणि तुमच्या भविष्यातील योजना ऐकताना तिच्या चेहऱ्यावर उदासीनता किंवा कंटाळा स्पष्ट दिसतो. ती ऐकत असेल पण तिचे डोळे, मन दुसरीकडे गुंतलेलं असेल. प्रेम आपल्या दुसऱ्यांच्या प्रत्येक गोष्टीत जिवंत बनवतं. मित्रांनो, प्रेम नसेल तर समोरच्याच्या गोष्टी ओझं वाटतं. शेवटी जर तुम्हाला सगळे गंभीर संकेत वारंवार मिळतात तेव्हा प्रश्न हा उरतो की पुरुषांनी काय करावे. मित्रांनो, सायकोलॉजिकल एक्सपर्ट यावरती अत्यंत 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतात ज्या तुम्हाला या वेदनेतून मुक्ती देतात. पहिली गोष्ट म्हणजे सत्याचा स्वीकार करा. डोळे मिटून जगणं आणि स्वतःला फसवणं बंद करा. जर तुमच्या आतला आवाज सातत्याने सांगत असेल यात नात्यात काहीतरी कमी आहे तर ते नक्कीच आहे. मित्रांनो, सत्य स्वीकारणे हेच तुमच्या मुक्तीचं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल आहे. ती तुमच्यावरती प्रेम करत नाही हे कटू सत्य पूर्णपणे मान्य करा. दुसरी गोष्ट म्हणजे तुमची ऊर्जा परत घ्या. जेव्हा तुम्ही प्रेम करता तेव्हा तुम्ही तुमचं संपूर्ण ऊर्जा, तुमचा वेळ, तुमचे विचार त्या व्यक्तीवर ओतता. जर समोरच्या व्यक्तीला तुमच्या या ऊर्जेचा आदर नसेल तर तुमची अमूल्य ऊर्जा व्यर्थ जात आहे. जिथे प्रेम नाही तिथं आत्म्याचा गुंतवणूक करणे थांबवा. तुमच्या ऊर्जेची किंमत समजून घ्या आणि ती स्वतःच्या विकासासाठी वापरा. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करा. दुसऱ्या व्यक्तीने आपल्याला प्रेम द्यावे ही अपेक्षा मुळातच तात्पुरती आणि बाह्य असते. आत्मिक गुरु सांगतात की जोपर्यंत तुम्ही स्वतःवर नितांत प्रेम करत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला खरं निखळ प्रेम देऊ शकत नाही. जर स्त्री तुमच्यावर प्रेम करत नसेल तर दुःखी होऊ नका. या संधीचा उपयोग स्वतःच्या विकासासाठी आणि आत्मिक समाधानासाठी आणि स्वतःला संपूर्ण करण्यासाठी करा. जर कोणी तुम्हाला पसंत करत नसेल तर याचा अर्थ फक्त एवढाच आहे की तुमचं प्रेम तिच्यासाठी बनलेलं नाही. या गहन विचारानुसार प्रेम हे नेहमी कोणतीही मजबुरी नाही. प्रेम सहज आणि स्वाभाविक असतं. जर ती तुमच्यावर प्रेम करत नसेल तर तिला मुक्त करा. जर ती खरंच परत आली तर ती प्रेमाने परत येईल, कोणत्याही बंधनामुळे किंवा मजबुरीमुळे नाही. आयुष्य खूप लहान आहे, ते खोट्या नात्यांमध्ये आणि भावनिक भ्रमामध्ये वाया घालवू नका. प्रेम हवे असेल तर निखळ आणि खरं प्रेम निवडा. आणि जर खरं प्रेम मिळालं नाही तर एकटे राहा, कारण एकाकीपणा हा नात्यात अडकण्यापेक्षा नेहमीच चांगला असतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.